सोशल मीडिया म्हटलं की नवीन काहीतरी बातमी दररोज येत असते. अशीच एक बातमी आज एक समोर येत आहे. हनीफ शेख नावाचा मामा होता. त्याचा भाचा अनस आणि तिघी भाच्या इकरा, मिसबा आणि नाझिया खान अशा 5 जणांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघताच संपूर्ण या ठिकाणी देवळाली गाव शोकसागरात बुडालेलं आहे. 5 मृतदेहांना एकाच वेळी मुठुमाती देण्याची दुर्दैवी वेळ देवळालीकरांवर आलेली आहे. मुस्लिम समाज बांधवांच्या या दुःखात सहभागी होत इतर सर्व समाज बांधवांनी आपापले व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे देवळाली गावात शुकशुकाट पसरला होता. त्यानंतर भाच्याच्या प्रेमाखातर मामा हनीफ शेख राहणार गोसावीवाडी हे आपल्या रिक्षातून भाचा अनस आणि तिघी भाच्या या ठिकाणी आई अमिना आणि आणखी 2 लहान भाचे सुलतान आणि फरहान अशा संपूर्ण कुटुंबासह मंगळवारी दुपारी 3 वाजता इगतपुरी तालुक्यातील बावली धरणावर गेले होते. धरणात पाणी कमी असल्याने सुरुवातीला हे कुटुंब माघारी फिरले, परंतु काही ठिकाणी पाणी दिसल्याने भाच्यांनी आग्रह केल्यामुळे हे कुटुंब पुन्हा थांबले. या पाण्यात उतरल्यानंतर मामा हनीफसह भाचा अनस भाच्या त्यांच्या या 5 जणांनी यावेळी या ठिकाणी त्यांचा बुडून मृत्यू झालेला आहे. बुधवारी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान देवळाली गावातील मोहम्मदिया चौकातून मामा आणि भाच्याची अंत्ययात्रा निघाली. 5 जणांचे एकापाठोपाठ एक मृतदेह खांद्यावरून वाहून नेताना बघून संपूर्ण देवळाली गाव शहारले होते. शेख आणि खान कुटुंबियांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता. शेकडो शोकाकुल मुस्लिम बांधवांसह इतर सर्व समाज बांधव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. तत्पूर्वी गावातील सर्वधर्मीय समाज बांधवांनी शेख आणि खान कुटुंबियांची सांत्वन करून त्यांना धीर दिला. देवळाली गावातील कब्रस्थानात 5ही जणांचा दफनविधी पार पडला.